मॉर्निंग आम्ही उठलं की चिन्नू पण उठून जातो आणि त्यांचं टिफिन वगैरे सगळं बनवून झाल्यानंतर हे गेल्यानंतर चिन्नूला परत एकदा झोपवते थोडा वेळ आणि तोवर मी माझं कपडे वगैरे आवरायचे म्हटले तर याच्या खिशातून हे पैसे सापडले. त्यातले 100 चिन्नूच्या गल्यात, बाकीचे देवाच्या गल्यात टाकून दिल्यानंतर मी नाश्ता करत होते तर चिन्नूला थोडंसं भरवलं आणि त्याचा खाऊ बनवायला किचनमध्ये आले तर लगेच त्याला माझ्या मागे मागे यायचं. त्याचं खाऊ बनवतोपर्यंत त्यांनी आपलं एक्सरसाइज कंप्लीट केल्यानंतर मग सगळी कामे झाल्यावर दुपारी आम्ही थोडंसं बाहेर फिरून आलो आणि घरी आलं की चिन्नूने लगेच हे पसारा केला होता. मग ह्यांना थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून ते चिन्नूलाही घेऊन चालले होते. त्याच्या आधी त्याला असं खाली बसत होते तर त्याला काही बसायचंच नव्हतं, सोबतच जायचं होतं आणि बाहेर जाऊन आले की चिन्नूला झोप आला होता म्हणून हे छानपैकी असं हनुमान चालीसा लावून त्याला झोपत होते आणि तो असं लगेच झोपी पण जातो त्यांच्याकडे. नंतर मग तो झोपून उठायच्या आत मी माझं स्वयंपाक वगैरे सर्व आवरून घेतला आणि चिन्नूचाही खाऊ बनवलं होतं. मग तो उठला की त्याला खाऊ घालत होते आणि आमचंही जेवण वगैरे सगळं झालं तर किचन वगैरे क्लीन केलं आणि असं संपलं आजचा दिवस. पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत. चलो बाय.